मध्ये भाजप आणि युवा स्वाभिमानची युती तुटलेली आहे, काय नेमकं कारण आहे? पहा कसं आहे, भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे देशातला, महाराष्ट्रातला, अमरावती शहरातला. आम्ही मोठा बंधू भाऊ म्हणून या नात्याने आम्ही सगळ्यांना घेऊन चालण्याचा आमचा प्रयत्न राहतो. आम्ही त्याचप्रमाणे युवा स्वाभिमानीला सुद्धा आम्ही हात देण्याचा प्रयत्न केला आणि त्यासोबत युती करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही 9 सीट भारतीय जनता पार्टीने छोट्याशा पक्षाला 9 सीटा दिल्या होत्या. पण 9 सीट दिल्यानंतर सुद्धा त्याचा परिणाम त्यांना काही फार भोगता आला नाही. त्याला भूक फार मोठी होती. त्या दृष्टिकोनातून त्यांना असं वाटलं की आम्हाला 9 नाही 27 द्यायला पाहिजे. पण भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे, मोठा बंधू आहे. या नात्याने जर आपण विचार केला तर आम्ही जेव्हा आमचे इतर नेते मोठे नेते जेव्हा बसले त्यानंतर त्यांनी ठरवून टाकलं की बाबा जर यांची भूक शमवत नसेल तर आपण यांच्याशी युती तोडली पाहिजे. आणि तसे सुद्धा तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला कोण्याही लोकांच्या कुबडीची गरज नाही आहे. हा तर फार छोटा पक्ष आहे. आमचा बोट धरून हा चाललेला पक्ष आहे. आणि त्यांनी जर आम्हाला म्हटलं की बाबा तू आम्हाला एवढं दे, आम्हाला तेवढं द्या, त्या दृष्टिकोनातून आमचे बावनकुळे साहेब किंवा आमच्या पक्षश्रेष्ठींनी ते युती तोडून टाकले, जाहीर केलेले आहे. आता आम्हाला कुठल्याही पक्षाची या कुबड्याची गरज नाही, मी तुम्हाला ठोकपणे सांगतो आहे. आणि आमची भारतीय जनता पार्टी फक्त कमळासाठी मतदान मागतो, आम्ही दुसऱ्यासाठी मतदान मागत नाही. पण काही आमचे नेते आमच्यासोबत राहतात आणि आमच्याच खिशात हात घालतात. हा सुद्धा एक परिणाम फार मोठ्या प्रमाणे आहे. तर नाव घेण्यासारखी जगजाहीर आहे. लोकांना माहिती आहे की आमच्यासोबत राहायचं आणि आमच्याच खिशात हात घालायचं, आमच्याच विरोधात बोलायचं, आमच्याच विरोधात राहून त्याच्यासोबतच्या घरातल्या लोकांना काहीसाठी मतदान मागायचं. पण भारतीय जनता पार्टी तुम्हाला सांगतो की या भारतीय जनता पार्टीवर लोकांचा पब्लिकचा मोठा विश्वास आहे. हे विकासात्मक पार्टी आहे. 100% महानगरपालिकेमध्ये 50पेक्षा जास्त सीटा येतील याची आम्हाला आशा ही भारतीय जनता पार्टीची लोक निराशा होऊ देणार नाही याची मला खात्री आहे. महापौर निवडीसाठी तुम्हाला जर युवा स्वाभिमानी गरज पडली तुम्ही त्यांना सोबत घेणार का? आम्हाला 50 सीटा आल्यावर आम्हाला कोणाचीच गरज पडत नाही. आणि आमच्या पायात येणारे लोक आहे, आम्हाला कशाला कोणाची गरज आहे? आम्ही रस्त्याने चालतो तर आमच्या पायात घुसतात लोक, एवढे आमच्याजवळ येणारे पक्ष आहेत. त्यामुळे आम्हाला गरज नाही कोणाची आणि गरज पडणार नाही. 50 सीटा आमच्या येणार आहे भारतीय जनता पार्टीच्या. कोणी जर संभ्रम फैलत असेल तर कदाचित हा चुकीचा संभ्रम आहे. आम्हाला कोणाची गरज नाही. लोकांचा अमरावती शहराचा आमच्यावरती लोकांचा विश्वास आहे. ही विकासात्मक पार्टी आहे. देवेंद्र फडणवीस साहेब आहे, तिकडे मोदी साहेब आहे, गडकरी साहेब आहे, आमचे बावनकुळे साहेब आहेत. ही सगळी मोठी श्रेष्ठ मंडळी आमच्याकडे असल्यानंतर आम्हाला कोणाची गरज नाही आहे. 50पेक्षा सीटा जास्त भारतीय जनता पार्टीची येईल. परत तुम्हाला सांगतो की आम्हाला कोण्याही पक्षाच्या कुबड्याची गरज नाही. सर मला सांगा की काँग्रेस नेते यशवंत राहुल यांनी म्हटलं की युती तोडायला तुम्हाला बराच अवधी लागला, हे उशिरा सुचलेला भाजपला सहानपण आहे. नाही, फार राहुल गांधी फार मोठे नेते आहेत. त्यांना त्यांच्या पद्धतीने तो विचार करतात. नाही यशवंतताईंनी म्हटलं नाही ते यशोमतीताई सुद्धा मोठ्या नेत्या आहेत. त्यांनी त्यांच्या पद्धतीने विचार करतात. भारतीय जनता पार्टी हा ग्राउंड लेवलवर चाललेला पक्ष असल्यामुळे ते आम्ही आमच्या पद्धतीने काम करतो, त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.